गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझी जी सकाळची मॉर्निंग रूटीन असते की स्किन केअर रूटीन असते ती तुमच्यासोबत शेअर करून घेते. म्हटलं चला करतेच आहे तर मग व्हिडिओ तुमच्यासोबतही शेअर करून घ्यावा. तर पहिले मी फेस वॉश करून घेतला साध्या पाण्याने आणि त्याच्यानंतर मी टोनर अप्लाय करून घेतलं. तर हे जे टोनर आहे तर त्याचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही आहे, पण जर तुम्हाला म्हणजे कुठलं टोनर वापरते हे विचारायचं असेल तर कमेंटमध्ये मला कमेंट करा. मी त्याच्यामध्ये तुम्हाला ते टोनरचं नाव सांगून देते. आणि अशा पद्धतीने 5 ते 10 मिनटं छानपैकी टोनर आहे ना अब्झॉर्ब करून घ्यायचं स्किनमध्ये. टॅप 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 करून फेस पूर्ण ड्राय होईपर्यंत ते टोनर हे करून घ्यायचं. त्याच्यानंतर 2 मिनटाचा ब्रेक घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर ही फेस क्रीम जी आहे ती अप्लाय करून घ्यायची. बरं, आता ही फेस क्रीम मी जी वापरते आहे तर ती मी घरीच बनवलेली असते. माझी होममेड क्रीम आहे जी मी आता एकदा बनवली, ते जार भरून तेवढं कंटेनर भरून जर बनवली तर ती मला जवळपास 3-1 महिने पुरते. आणि ह्या क्रीममुळे ना मला 2 in 1 फायदा आहे, जेणे की ही क्रीम मी नाईट क्रीम म्हणूनही यूज करते आणि डे क्रीम म्हणूनही यूज करते. तर ही क्रीम जेव्हा मी बनवेल तेव्हा तो व्हिडिओही तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन की मी ती क्रीम बनवते कशी. बरं, आता फेससाठी ना सकाळचे 10 मिनटं देणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट असतात. काय होतं ना की आपल्याकडे खूप सारी कारणं असतात की सकाळी खूप धावपळ असते, मुलांचे टिफिन्स असतात, अजिबातच वेळ नाही मिळत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर कितीही एक्सक्युजेस आपण जेवढे कारणं शोधायची प्रयत्न केली ना एखादी गोष्ट स्किप करायची तर आपल्याला खूप कारणं मिळतात. पण एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली तर मग त्याच्यासाठी आपण वेळ काढूनच घेतो. आणि बरं, आता वय तर वाढणारच आहे, वाढत्या वयाला आपण थांबू शकणार नाही आहेत. पण मग वाढत्या वयाची जी एजिंगची जी साईन आहेत ती थोडीशी कमी करू शकतो. पूर्णपणे तर नाही हे करू शकत, बट ॲटलीस्ट थोडी कमी करू शकतो. याच्यासाठी का असे ना आफ्टर 30 ही जी स्किन केअर रूटीन आहे त्याची सवय लावली पाहिजे. रोजच्या रोज रात्री 10 मिनटं आणि सकाळचे 10 मिनटं स्वतःसाठी दिले पाहिजेत. तर आता मी इकडे पोणी वगैरे घालून घेतलेली आहे, कारण की मला आता घराची कामं पण आवरायची आहेत. आणि माझं असं असतं की मुलं एकदा स्कूलमध्ये गेली म्हणजे आर्या स्कूलमध्ये गेली, आदित्य तर तसा आता घरातच असतो, तो जॉबला उशिरा जातो. त्याच्यानंतर माझे 10 मिनटाचं मी स्किन केअर करून घेते, पोणी वगैरे घालून घेते आणि त्याच्यानंतर माझी घरातली कामं करून घेते. माझी अंघोळ वगैरे आवरेपर्यंत ते माझं ते फेस क्रीम आणि टोनर ते त्याचं काम करत असतं आणि मी माझी घरातली कामं करत असते. तर स्किन केअर रुटीनसाठी खूप काही वेळ लागतो असं नसतं. बस मिनिमम 10 मिनटं सफिशियंट आहेत. आणि आपल्या दिवसभराच्या वेळेमध्ये आपण 10 मिनटं तर देऊच शकतो. त्याच्यानंतर मी छान लिपस्टिक वगैरे अप्लाय करून घेतली आणि फेसही एकदम छान आणि फ्रेश दिसायला लागतो. आणि सकाळी सकाळी जेव्हा आपण स्वतःला असं मिररमध्ये एकदम फ्रेश आणि छान बघतो ना तर खरंच खूप कॉन्फिडंट वाटतं. तर माझी स्किन आहे ती खूप सॉफ्ट स्मूथ झालेली आहे. आणि चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.